श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि दुपारचं जेवण करून खूप सुंदर असा आश्रम आहे. आश्रमाचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो झूम करून. खूप सेवेधारी असं आश्रम आहे आणि खूप छान असं काय माझं चालणं काय माहित नाही बाबा. आज खिचडी मस्त बनवलेली का नाही. सुंदर भोजन प्रसिद्ध झालेलं आणि आता आपण इथून पुढे निघालो. बघूया आता कुठं जातोय आम्ही. नर्मदे हर. हे काय नवीन शिकून घेतले का? नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मंडळी. आणखीन एक संगम नर्मदा मैयाजीला. ही पथनाला सेतू पथनाला नदी आहे आणि हा त्याच्यावरचा सेतू म्हणजे हा ब्रिज. ही पथनाला मैया अशी चालली आहे. पुढं आहे ती माझी नर्मदा मैया. जी मैया अशी चालली तिकडं त्या साईडला बरं का. आणि ही इथून मैयाला भेटायला चाललेली आहे. असा हा संगम आहे. बोल. घरनं बाथरूम पाणी नाही. अरे चलो चला. नर्मदे खूप सुंदर संगम आहे. चला अजून महाराज. धनंजय किती वाजले बाळा? एक प्रॉपर एक का? 1 वाजले 1. थंडी आहे अजून. थंडी आज अंगातून घामालाय का आपल्या? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे एवढी थंडी व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आहे थंडी. मला आज रात्री वाटते काहीतरी असेल म्हणजे खतरनाक. हा चांगली थंडी असेल आज. अजून अंगाला घाम नाही एवढी थंडी आहे इथं. मी अजून कानाला बांधून ठेवले. येऊस तर दुपारच्या जेवणाला येऊस तर कानात कानटोपी होती. आता कानटोपी काढली आणि हे घातलं. म्हटलं आपलं लुक पाहिजे का नाही आपल्याला. चला आता पुढं जाऊया. पुढं जास्त नाही आपल्याला 5 किलोमीटरचा प्रवास आहे. कुल्लूला थांबायचं आहे आपल्याला. कुलीला थांबून लवकर आश्रम पकडायचं आहे. जरा कपडे धुवायचे आहेत. मग उद्या परत निघूया. चला. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. बोरखेडा संपला आणि बडवानी जिल्हा सुद्धा संपला आणि इथून प्रॉपर आता नाही आपल्याला डांबर लागणार. आता आपल्याला डांबर रोड कुठलाच रोड लागणार नाही. मध्ये जर आता वरती कोणी काय केलं असेल तर सांगता येत नाही. पण संपला. पक्का संपला एकदम रोड आपल्याला. चला. नर्मदे हर जीवनभर. खूप छान छान मजा येणार आहे डोंगरामध्ये. पण कदाचित ह्या व्हिडिओ मी आता लवकर टाकू शकत नाही कारण की आपलं नेटवर्क गेलेलं आहे. कदाचित कुठं जर नेटवर्क भेटला मला तर टाकायचा प्रयत्न करेन. पण ते प्रयत्नामध्ये माझी चार्जिंग निघून जाईल म्हणून शक्यतो मी प्रयत्न करणार आहे का तिथं चार्जिंगला असेल तिकडं नेटवर्क असेल तिथंच मी व्हिडिओ अपलोड करीन. अन्यथा मग डायरेक्ट गोरा कॉलनी. चला. नर्मदे हर श्री विठ्ठल. चला. वा मैयाच्या एकदम जवळ आलेलो आपण. असं वाटतंय का तुम्हाला? मैया आता डोंगरातून तशी चालली. किती सुंदर दिसतं मैया एवढ्या लांबून. आणि सगळं डोंगर. ही पण महाराज पहिले आहे ना पाऊल वाटत होती. हे जे गाड्या येतात नाही का पहिले ही पाऊल वाटत होती. पण गेल्या वर्षी एक महात्मा येऊन गेले. दादा महाराज म्हणून कोणतरी सॉरी गेल्या वर्षी एक गेल्या वारीमध्ये दादा महाराज म्हणून त्यांनी ही यात्रा केली. आणि त्यांनी यात्रा केल्याच्या नंतर हा रोड कुल्लूपर्यंत झालेला आहे आणि चालूच आहे. कदाचित पुढच्या वर्षी हा आपल्याला डांबरी बघायला भेटू शकतो कुलीपर्यंत. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. अतिशय सुंदर नजारा. आता इथं घर अशीच 2-2, 3-3 किलोमीटर एक घर लागतो आता आपल्याला. जवळ आता घरच नाही आता. आणि आजच ते पण कुलीपर्यंत. नंतर जंगलामध्ये तर आश्रम टू आश्रम असणार आहे किंवा जंगलामध्ये आणखीन कोणाचं घर असेल तर. चला. नर्मदे हर नर्मदे हर. पर्वतरांगा डोंगराच्या रांगा बघा कशा सुंदर.
एक चढ एक, एकावर एक चढ डोंगर. आता आपल्याला हे असंच बघायचं आहे पूर्ण 7-8 दिवस. मजा येणार आहे आपल्याला बरं का. सुंदर. नर्मदे हर. अतिसुंदर तर आहेच मंडळी. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. इथं जर कोणी कन्फ्यूज झालं या रस्त्यामध्ये येता येता, इथं असं बोर्ड लिहिलेलं आहे गाताबारा गुवान. ठीक आहे, तिथून आपल्याला हा रोड पकडायचा आहे, वरचा नाही. डांबरी रोड न पकडता खालच्या रोडनी या. कदाचित पुढच्या काळात इथं डांबरी रोड होऊ शकतो, तरी पण तुम्ही उजव्या हाताचाच रोड पकडा, डाव्या हाताचा रोड पकडू नका. तर नर्मदे हर जीवनभर. एकच घर एका डोंगरावर. अतिशय सुंदर. वास्तविक मंडळी जेवढ्या व्हिडिओ काढणार तेवढ्या कमीच आहेत. इथं दृश्यच तसे दिसत आहेत. काय निसर्ग आहे महाराज. हां, आता खाली गेला हा डोंगर चढून परत आता आम्ही खाली चाललो आहे. इथून एक डोंगर वर गेला आहे, वरती घर आहे. प्रत्येक एका डोंगराच्या टोपऱ्यावर एक घर आहे. आता इथून आम्ही खालच्या दिशेला चाललो आहे परत पुन्हा. चला, खूप छान आहे. हे सर्व सुंदर दिसेल जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघाल इथं येऊन. खरंच खूप सुंदर दिसेल. कॅमेऱ्यात जेवढं सुंदर दिसत नसतं तेवढं आपल्या डोळ्यांना सुंदर दिसत असतं. कारण की आपले डोळे कितीतरी 1000 पिक्सलचे असतात. ते देवाने आपल्याला दिलेत 360 अँगल. गोमैया हा कोपऱ्याने चालतात कशा त्या पडत नाही. कुठे गेली ऐ शिरली जंगलात. या 2 तरी नर्मदे हर. महाराज वाटते का नाही काश्मीर. हा, सुंदर. काश्मीरपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे इथं. खरंच खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर. त्या डोंगरामधल्या शेती आणि ती झाडं, अरे बापरे, किती सुंदर आहे. खूप खूप सुंदर. मला हा दृश्य तर लईच आवडला, लईच. कदाचित थंबनेल ठेवेल. खरंच खूप सुंदर. डोंगरामधल्या शेती आहेत ना, लय अति सुंदर वाटतात. नर्मदे हर. चला पुढे जरा बघूया. अतिशय सुंदर नर्मदा मैया. ती बघा तिथून त्या डोंगराच्या इथून चालले तशी. तेव्हा त्या डोंगराच्या इथून तशी चालले ना, आतमध्ये त्याचा ही प्रवाह सोडलेला आहे इथं इकडल्या लोकांसाठी पाणी. वा, किती सुंदर आहे महाराज. बाबा, अरे बाबा, बचपन में हम खेले थे, अभी नहीं. नहीं, बचपन भूल गया अपन. अरे वाह, ए बाबा. आठवलं का लहानपण. नर्मदे हर. काय किल्ला खड्डा पडलेला आहे. नदी. आता बजरंग बली की जय. मारुती नंदन. आज तुम्ही मस्त बनेल इथं पंचायत आहे. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. बोला नर्मदे हर. नर्मदे हर. आता तो बोर्ड मागे गेला, पण शुल्प आणि झाडीमधला बोराखेडी जिल्ह्यातला शेवटचा गाव बघा. 1 2 3 4 5 पण नाही घर. बघूया किती घर आहेत. हा कोली
कुली गाव आहे. म्हणजे गाव म्हणून प्रशस्त गाव म्हणून हा शेवटचं गाव. पुढे घरं असतील पण जिथं टॉवर आहे बघू टॉवर काय काम करतोय. कदाचित हा शेवटचा गाव असू शकतो आपला. चला बघूया नर्मदे विहार जीवनभर. महाराज नर्मदे रस्ता कुठे आहे आता? रस्ता नाही आहे, ये पगडंडी ये पाड़ सड़ा पूर्ण. आता इथून पुढं रास्ता यहाँ से खत्म. गुजरात में मिलेगा रास्ता. प्रॉपरली रस्ता फिनिशेड. ओके गुजरात में मिलेगा. प्रॉपर मंडळी इथं आपला प्रॉपर रस्ता संपतोय. एकदम शार्प रस्ताच संपला इथून पुढं आपल्याला. आता इथून पुढं आपल्याला एकदम डोंगराने चढायचं आहे. आणि उद्या चलो जी नर्मदे हर यही है ना गाव. हाँ यही गाँव. बहुत बहुत धन्यवाद. चलो आणि कदाचित आजची व्हिडिओ मी लगेच एंड करीन म्हणजे आपल्याला चार्जिंग टिकून राहील. चला नर्मदे हर. चला समोरून घेऊन. सुंदर. प्लेन रस्ता. हां बरोबर असं हेच रोड आहे. ती पोरं इथूनच गेली. चला नर्मदे हा. चला शिवल पाणी म्हणता त्याला. अजून काही नाही. हां हे काही नर्मदे हर. चला एक 5 किलोमीटर 2 किलोमीटर असं चढावं लागतं. नर्मदे हर. चला नर्मदे हर. नर्मदे हर. बापरे भरपूर वरती आलो आम्ही. अजून आश्रम तर काय लागला नाही. वर एक झेंडा दिसतोय आम्हाला. तिथं कदाचित आश्रम असू शकते. आमच्यासोबत एक माताजी आहे. त्यांच्या हिशोबातच आपल्याला चालावं लागेल. त्यांना मागं सोडून जमणार नाही आपल्याला. चला नर्मदे हर. वर झेंडा आहे तिथं वर. कदाचित आश्रम असू शकते. बघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा काय बोलतात त्याला हसत खेळत थकत घाम येते तर आपण वर आलो सगळी मंडळी. पण नर्मदे हर जोर से बोलिए नर्मदे हर. चला मंडळी त्याला चाय घेऊया नंतर पुढे जाऊया. चला नर्मदे हर. हे घरवाले इथं चायची सेवा करत असतात सर्व मंडळीला येणाऱ्यांना. नर्मदे हर. हा आहे इथं झोपायचं का? हा इथं झोपूया आपण. चालेल काय आश्रम. हे काय समोरचा हे कुटिया. खूप छान. चला नर्मदे हर. असं चालायचं आहे. नर्मदे हर. हे बघा इथून खाली डायरेक्ट खाली. हां थोडा जरी सरकला तर डायरेक्ट नर्मदे हरच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. ही गोष्ट आहे ना ते 360 अँगलमध्ये डेंजर वाटते. कशी म्हणजे 360 अँगल असतो ना तर साईड सगळी कटूनच जाते त्याच्यामध्ये. मग लोकांना वाटलं अवघड आहे पण काय नाही अवघड. ते कॅमेऱ्याचा कामाला येतो. काय धनंजय बरोबर का नाही. ॲक्च्युली सोपी वाट असते ही सगळी. आता सोपी आहे वाट. गोप्रोमध्ये एवढं डेंजर वाटतं ना बाबा रस्ताच नाही खाली जायला असं आहे. ते कॅमेऱ्याचं ते भ्रम असतं. बाकी रस्ता सुंदर आहे. कोणीही चालू शकतं असा रस्ता आहे बरं का मंडळी. हा पण अतिशय सुंदर एकच नंबर. म्हणजे काय वाटतं रोड. हां वा आणि ह्या ठिकाणी महाराज अद्भुत. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही. थांबवानी लागत. नर्मदे हर. काहीतरी सुंदर दृश्य असेल. हा क्या है भारत नकाशा इथूनच आहे का? हा बाबांनी दाखवलेला प्रॉपर भारताचा नकाशा दिसतो. इथून नदी आहे ती. त्याने ते पकड मला. ये वरती येस
क्या बात है, यही देखना था मेरे को. सुपर, अति सुंदर, ऐसा बना हमारे इन्होंने बना रहे थे क्या? अति सुंदर, अति सुंदर मंडळी. इन्होंने देखो ऐसा करा हुआ है. असं वाटतंय आम्हाला एका बाबांनी सांगितलेला, सांगितलेला की इथून भारताचा नकाशा दिसतो, पण कुठून दिसतो प्रॉपर माहिती नव्हता, पण हे इथून दिसला. दिखती बोले बात करने का जबरदस्त. मुझे पता भी नहीं था वो. चला मंडळी, आपल्याला भारताचा नकाशा दिसलेला आहे आणि खूप 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 मजा आलेली आहे भारताचा नकाशा बघून. चला आता आश्रमाकडे वळूया. ब्राइटनेस कसा कमी होतो. पुन्हा एकदा बघून घ्या आपल्या भारताचा नकाशा कसा नदीमध्ये दिसतोय. चला, वा, देवाची करणी, नर्मदा मैयाची करणी आहे ही. चला चालूया. नर्मदे हर. हा हा, इथून पडला तर माणूस थेट भारताच्या नकाशात जाईल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मोगोर आहे. इथून पडला का डायरेक्ट रामेश्वरम. इथून पडल्यावर डायरेक्ट रामेश्वरम. बघ वरती एकच घर बघायचं वाटतंय, कडक ना. रस्ता बघा, रस्ता मंडळी. चला, हाय, लोक आहेत ना, मजा आहे. चला, नर्मदे हर. इथून उतरायचं जरा अवघड काम आहे. चला, खूप छान. नर्मदे हर, अति सुंदर, अति सुंदर, अति 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 सुंदर. नर्मदे हर, अति 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 सुंदर, खूपच सुंदर. आम्हाला पण घ्या हो. हा, घेतला घेतला. नर्मदे हर. हा ना, नर्मदाजी दाखवली की. नर्मदे हर, नर्मदे हर. एक मिनिट झूम करतो अजून. माझा झूम सिस्टम संपला. तुझं मंदिर दिसतंय का तुम्हाला? हां, काठीच्या वर बघा तो मंदिर. आपल्याला तिकडं जायचं, आपला आश्रम तिकडं आहे. कुठं आहे तू देवा? काय नाही, मस्ती केली. वास्तविक तोच आपला आश्रम आहे, लखनगिरी महाराज आश्रम. तिकडं आपल्याला जायचं आहे. आपल्याला तिकडं संध्याकाळची भोजन प्रसाद आणि राहायचं ठिकाण तिकडं आहे. फक्त तिकडं जाण्यासाठी आपल्याला एक छोटासा इथं डेब आहे. डेब म्हणजे आपण तलाव बोलू शकतो नाही का, साठलेल्या पाण्याचा. तर त्या तलावातून क्रॉस करावा लागतो, म्हणजे आपल्याला बोटीतून जावं लागतं. मजा येणार आहे. चला, नर्मदे हर, जिंदगी मर. काय बोलता? नर्मदे हर. असं थोड्या टायमात आम्ही खाली उतरू. मला वाटते आमची काही मंडळी खाली उतरली असतील, आता आम्हीच राहिलो थोडं मागं. नर्मदे हर, जीवनभर. चला, आता डायरेक्ट आपण बोटीत भेटूया बरं का. बोटीत खाली पाण्याजवळ गेल्यावर भेटू. चला, नर्मदे हर, जीवनभर श्री विठ्ठल. मंडळी बघा कशी पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी. आणि तो चिंदी बांधलेली आहे, त्याच्यावरून समजतं का आपण बरोबर रस्त्यावर आहे. चिंदी पण. आणि परिक्रमावासींच्या हातात जो ब्रह्मदंड आहे, तर खालती त्याचे ठसे उमटलेले असतात. याला काय म्हणतात महाराज? ब्रह्मदंड. ब्रह्मदंड. आणि जर भावनेच्या हिशोबात बघायला गेलं तर ही माझ्या मैयाचा हात आहे, जो आपण मैयाचा हात पकडून आपण चाललेलो आहोत. या ब्रह्मदंडाचे ठसे खाली उमटत असतात, कारण की परिक्रमावासी असे टेकून टेकून चालतो ना आम्ही. मग ते शुद्ध शोधायचे. आणि हे अशा ध्वजा लावलेल्या असतात बरं का, म्हणून हे ध्वजा बघून आपल्याला चालावं लागतं. चला, नर्मदे हर. चढताना काय नाही वाटत, आता उतरताना पाय थरथरत आहेत. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. हा, खाली बोट आहे, खाली बोट आहे. हे बघा बोट. नर्मदे हर. चला, ते आपलीच वाट बघतात पुढे गेलेली मंडळी. चला, नर्मदे हर जाऊया. मंडळी बघू शकता, आपले काही मंडळी पुढे पोहोचलेले आहेत, त्यांना थांबून ठेवलेलं आहे.
ते आता विचारतील मागं कोण आहे किंवा कोण नाही, त्या हिशोबात ते आपल्याला नेतील. रस्ता अवघड आहे, मला नाही वाटत आता मी मोबाईल काढेल, असं एकदम अवघड मोबाईल आहे. मोबाईलचं अवघड काम होऊन जाईल म्हणून मी खाली उतरतो. चला नर्मदे हर. गुरुजी तुमचा रस्ता वेगळा आहे, तुमचा रस्ता वेगळा दिसतोय मला. आम्ही वेगळ्या रस्त्याने चाललो आहे, तुम्ही जरा खडतर रस्त्याने चालले बाबा, तुम्ही तपोनी दे आहात. चला नर्मदे हर. सगळे चाललेले आहेत नावेत बसायला, आपण पण जाऊया. नर्मदे हर. हे काढा फोटो मस्त एक काढा. 5 6 बरोबर 6. नर्मदे हर. आ गए लोग, चलो सब लोग आ गए. चला सुंदर बोटीतला प्रवास. नर्मदे चार भुजाधारी तुम हो भोली भाली, बुरे मगर पर की न सवार वाली, तुम हो भोली भाली. निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान, निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान. अभिमानी का मान घटाए कोती नाम निशान, मैया तुम कंठ वाली, तुम हो भोली भाली. हो मैया चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. अमरकंठ है स्थान तुम्हारा दो धारों के पास, अमरकंठ है स्थान तुम्हारा दो धारों के पास. जहाँ करे शिव शंकर तपस्या चीर शिखर कैलाश, मैया अमरकंठ वाली, तुम हो भोली भाली. हो मैया चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. चंदन की एक नाव बनाई, चंदन की एक नाव बनाई, थोड़ी है मजेदार. आजपर्यंतचा काय अनुभव आहे तुमचा अपन मैयेचा? छोटासा अनुभव उधर बताइए. महाराज जी सांगा. अनुभव तो ऐसा है, देखो हर पल मैया का एहसास होता है हमें. रोज बहुत उठते बैठते चलते, अगर हमें चाय लग रही है हम ऐसा कहते हैं, हमें चाय मिल जाती है. चाय मिल जाती. वो भी मैया रोक के कहती है, महाराज रुको मैं चाय बना रही हूँ, आप रुको. वाह बहुत सही. इतनी सेवा हमारे कौन करने वाला है, कोई नहीं. मैया ही सब चला रही है. बहुत खूप. और आनंद ही आनंद आ रहा है महाराज. तुमचा काय हो अनुभव मैयेच्या किनारी? मयच्या असं आहे ते भरपूर दिलंय. अजून तिला सांगितलंय मी काय सांगायचे की मय पूर्ण करणार आहे, मला माहिती आहे. वा. चला हाताच्या बोट्यासारखं नसतात, प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळं असतं, तर प्रत्येकाचा अनुभव हा वेगळाच असतो. माझा सुद्धा अनुभव वेगळा आहे, मी वेगळ्या गोष्टीसाठी आलोय. माझी सुद्धा काही वेगळी साधनं आहे, प्रत्येकाची वेगळी साधनं आहे. भगवान पण तर असं हा प्रत्येकाची वेगवेगळी साधनं. आणि सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे, खूप छान, याला म्हणतात सनसेट. आजचा दिवस संपवतोय. जय जय सीताराम. इथं चक्रकुंड है, यहाँ पर चक्रकुंड है महाराज जी. हाँ, जैसे नैमिष अरण्य में जो चक्रकुंड है वैसा मेन चक्रकुंड यहाँ पर, उससे त्रिशूल शुद्ध हुआ है उनके कारण. ये उनकी नर्मदे. हा आमचा सुदामा राहिलेला आहे या बोटमध्ये. सुदामाला नर्मदे हरमन. दुसरी पण बोट आलेली आहे आणि आपली सुद्धा नाव किनाऱ्याला लागलेली आहे. उतरूया. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत लखनगिरी महाराज आश्रमामध्ये शुलपाणी. तर इथे एक शिवालय आहे, त्या शिवालयाची माहिती आमचे सत्यनारायणजी दासजी हे थोडक्यात देतील. काही काय आहे आपल्याला माहिती करून देतील. सत्यनारायण दासजी महाराज. नर्मदे नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. ये जो मंदिर में नदी में जो मंदिर है मैया का, ये मंदिर के बारे में थोड़ी जानकारी दीजिए हमें. महाराज जी नर्मदे हर, जैसे कि अपन जानते हैं कि नर्मदा परिक्रमा में शूलपानेश्वर झाड़ी जो लगती है, तो ये शूलपानेश्वर झाड़ी में महाराज जी लखनगिरी महाराज जी संत जी का एक स्थान है. तो इस स्थान की महिमा ऐसी है कि ये दुख क्षेत्र में गया है. तो पहले ही जो महाराज जी का जो आश्रम था महाराज जी यहाँ था, ये लखनगिरी दास महाराज जी का आश्रम है. और यहाँ पर एक चक्र है महाराज जी. अच्छा अभी चक्र है. हाँ, तो यहाँ पर जो अंधक का प्रभु शिव जी ने जो वध किया था. हाँ. तो उनके ब्लड से जो त्रिशूल
अशुद्ध हुआ अशुद्ध था, हुआ ब्लड लगा था। तो भोलेनाथ जी ने यहाँ पर जो त्रिशूल है हाँ। तो उसको शुद्ध किया था, इसीलिए इनका नाम शूलपाणेश्वर महादेव मंदिर। अच्छा, ये शिव इसका नाम ये लखनगिरी महाराज जी को मेन मंदिर मेन मंदिर है लखन जी महाराज जी का। है। शूलपाणेश्वर और आगे मतलब मंदिर लगेगा गुजरात में, वो उठा के उधर ले गए। उठा के उधर लेके गए क्या? बघा, फार प्राचीन आपल्याला ही माहिती भेटते आपल्या महाराजांकडून का हे शूलपाणेश्वर आहे आणि शूलपाणेश्वर वरून आपल्याला हे लखनगिरी महाराजांच्या इथून शूलपाणेश्वर सगळं आपलं दर्शन होते. चला मंडळी, आता कदाचित आता मी काय व्हिडिओ काढणार नाही. आपल्या आजच्या दिवसाची आपला जो मस्त सुंदर असा प्रवास झालेला आहे त्या प्रवासाचा आजच्या दिवसाचा विश्राम करतोय मी. शुभरात्री. तुम्हाला इथंच एकदा पुन्हा दर्शन करा माझा नर्मदा माईचं. कशी नर्मदा माई आहे बघा, सुंदर नर्मदा माई वाहते. पाण्याचा आवाज घ्या. नर्मदे हर. चला मंडळी, शुभरात्री. तुम्हाला आता मी इथं शुभरात्री करतो. म्हणा श्री विठ्ठल नर्मदे हर.